साताऱ्यातून एक भीषण अपघाताची बातमी सध्या समोर येतेय। सातारा लोणंद मुख्य रस्त्यावर शनिवारी मध्यरात्री मिनी ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा हा भयंकर असा अपघात घडला आणि त्यानंतर सगळीकडे आरडाओरड सुरू झाली होती। जिकडे तिकडे फक्त रक्ताचा खच दिसत होता। अपघातानंतर सालपे गावातील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले। मात्र अपघातस्थळी अपघातग्रस्तांच्या रक्ताचा भयंकर सडा पडला होता। तसेच काही जण वाहनाच्या खाली अडकले होते। इचलकरंजी येथून निघालेली मिनी ट्रॅव्हल्स बस उज्जैनकडे भाविकांना घेऊन जाणाऱ्या या बसच्या भयंकर अपघातामध्ये 8 जणांसोबत जे काही भयंकर घडले ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। प्रवास करणाऱ्या भाविकांसोबत नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। इचलकरंजी येथून निघालेली मिनी ट्रॅव्हल बस उज्जैनकडे भाविकांना घेऊन जात होती। ही ट्रॅव्हल्स शनिवारी रात्री वाठार स्टेशन मार्गे सालपे घाट उतरत असताना समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की टेम्पो आणि ट्रॅव्हलरचं मोठं नुकसान झालं आणि अनेक प्रवासी जखमी झाले। अपघातानंतर सालपे गावातील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं। अपघातस्थळी अपघातग्रस्तांच्या रक्ताचा सडा पडला होता। तसेच काही जण वाहनाच्या खाली अडकले होते। जखमींना तातडीने सातारा सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आलं। मात्र या दुर्दैवी अपघातात 3घांचा मृत्यू तर 8 जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले।